सृष्टि आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। बेलदार समुदाय ये भूला भटका और नजर में न आने वाला समाज है। हम पिछले कई दशकों से समाज की बेहतरी और न्याय के लिए संघर्ष कर रहे हैं। राज्य सरकार और शासन प्रशासन स्तर पर हम बेलदार समुदाय की विभिन्न मांगों से निवेदन देकर तंग आ चुके हैं। इसी तरह अगर सरकार और प्रशासन को जैसे भगवान को बकरे की कुर्बानी देनी पड़ती है, उसी तरह अगर मुझे होना पड़े तो महाराष्ट्र राज्य बेलदार समुदाय का अध्यक्ष होने के नाते मैं अपनी कुर्बानी देने को तैयार हूं। अगर मेरी जान लेकर बेलदार समाज का उद्धार होता है तो मैं अपनी जान कुर्बान करने के लिए पीछे मुड़कर नहीं देखूंगा। इसलिए बेलदार समाज के न्याय के अधिकार के लिए महापुरुष डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने सामाजिक समानता भूमि में क्रांति की। उसी क्रांति भूमि में 20 मार्च को चवदार झील पर आमरण अनशन पर जाने का इशारा रवींद्र चौहान ने दिया। महाराष्ट्र राज्यामध्ये बेलदार समाज राहतो, तो कुठे राहतो, कोणत्या परिस्थितीतलं जीवन जगतो याचा अभ्यास सरकारला माझ्या मते नाही आहे। कारण आमचा हा बेलदार समाज पिढ्यानपिढ्या दगडी फोडणे, मातीकाम करणे, गडकिल्ल्यांची बांधकामं करणं, विहीर बांधणं अशी कामं करत आला आणि ही कामं करत असताना ज्या गावाला काम मिळेल त्या गावामध्ये आपलं बिऱ्हाड घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी आपलं काम करायचं। तिथलं काम संपल्यानंतर आपलं बिऱ्हाड बोजा घालायचा आणि दुसऱ्या गावी जायचं। अशा परीने आम्ही भटकत राहिलो, म्हणूनच आम्ही भटक्या समाजामध्ये मोडतो। आम्हाला कुठंच मूळगाव नाही आणि आम्हाला कुठं शेती, जागा, जमीन, घर, दार हे मागच्या पिढीला नव्हतं। आता कुठंतरी थोडंफार काही लोक आपले झोपड्या वगैरे सरकारी जागेत इतर ठिकाणी किंवा थोडंफार कुठं गाज घेऊन बसलेले आहेत। परंतु 1961च्या पूर्वीचा काळ जो होता त्या काळामध्ये आमची बिऱ्हाड पालक ही कुठे कुठे एखाद्याच्या शेतामध्ये ज्या गावाला काम मिळालं तर कुठंतरी चावडीच्या समोर गुरुचरणावर किंवा एखाद्याच्या शेतामध्ये पाल ठोकून आमचा समाज राहत होता। त्यामुळं ज्यावेळी जातीचा दाखला काढायचा विषय येतो त्यावेळेला सरकार म्हणतं की तुम्ही मूळगावचा दाखला आणा। एक तर आम्ही फिरस्तीत असणारा समाज, फिरत राहिलेला समाज आहे। मूळगाव म्हणून कुठं राहायला कुठल्या गावात आम्हाला गावठाण मिळालं नाही किंवा एका ठिकाणी आमचा समाज पोट भरू शकत नाही म्हणून फिरत राहिला। आज अशी परिस्थिती निर्माण झाली की 1961चं जर मूळगाव म्हटलं तर आम्ही फिरत असल्यामुळं आणि जागा जमीन आणि घरदार नसल्यामुळं आमच्या समाजाकडे लाईट बिल नाही, सातबारा नाही, असेसमेंटचा उतारा नाही आणि सरकार म्हणतं की तुम्ही आम्हाला मूळगावचा दाखला हा द्या। सरकारला हे मंजूर आहे की तुम्ही महाराष्ट्रातले आहात पण तुम्ही मूळगावचा दाखला आणत नाही, म्हणून आम्हाला शिक्षण बसून, नोकरी बसून, आरक्षण बसून आमचा समाज सरकारने वंचित ठेवला आहे। त्यामागची भूमिका अशी आहे की आजही इंग्रज जरी गेलेले असले आणि आज आपल्या देशाचं जरी सरकार आलेलं असेल तरी ह्या कोणत्याही पक्षाचं सरकार असू दे, ही सगळी सरकारं आमच्या समाजाबरोबर जातीवाद करतात। आमच्या समाजाबद्दल ह्या असणाऱ्या सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि सर्व पक्षांची सरकारं यांना कुठंतरी तिरस्कार वाटतो, तुच्छता वाटते आणि म्हणून ही सर्व लोकप्रतिनिधींना माहिती आहे की बेलदार समाजाला मूळ गाव नाही। पण कोणताही राज्यभरातला मंत्री किंवा कोणताही आमदार किंवा कोणताही खासदार हा आमचा प्रश्न विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये मांडतच नाही। कारण ह्यांना आमच्या समाजाबद्दल कुठंतरी वाईट वाटतं, आमच्या समाजाची चेष्टा करावीशी वाटते, निंदा करायची वाटते, घृणा आहे आमच्या समाजाबद्दल आणि म्हणून ही सरकारं ही आमच्या समाजाला जाणीवपूर्वक ह्या पद्धतीनं वेठीस धरण्यासाठी आम्हाला आमचा समाज स्वतंत्र मिळाला आहे पण आमच्या समाजाला स्वतंत्र मिळालं नाही। कारण आम्हाला संविधानिक अधिकारच ह्या सरकारांनी मिळू दिलं नाही, लोकप्रतिनिधींनी मिळू दिलेलं नाही। आज आमच्या प्रत्येक गावामधला आमदार जर म्हटला किंवा मंत्री असेल, खासदार असेल, कुणीच म्हणत नाही की हा बेलदार समाज वंचित राहिलेला आहे आणि त्याचा प्रश्न मांडला पाहिजे म्हणून। आता राज्य सरकारला, शासन आणि प्रशासनाला आम्ही निवेदनं देऊन कंटाळलेलो आहोत। आता मला असं वाटतंय की जसं देवाला बकरं आणि कोंबडं द्यावं लागतं तसं ह्या सरकारला
आमच्या बेलदार समाजाचा बळी हवा आहे आणि असा बळी जर महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून माझा स्वतःचं द्यायची वेळ येत असेल आणि ते झाल्यानंतर जरी आमचा समाजाचा विकास होणार असेल, आमच्या समाजाच्या लोकांना जातीचे दाखले मिळणार असतील, तर आता मी तयार आहे. येणाऱ्या 20 मार्चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी क्रांतीभूमी आहे चौदार तळे, त्या ठिकाणचा आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी आमच्या समाजाला संविधानिक न्याय अधिकार मिळवण्यासाठी आमरण उपोषण मी करणार आहे आणि त्यावरती आम्ही ठाम आहोत. नागपुर नगर निगम चुनाव को ध्यान में रखते हुए आरपीआई के 12 घटक पार्टियों ने संयुक्त रिपब्लिकन आघाड़ी की स्थापना कर 24 निर्वाचन क्षेत्रों में कुल 75 सीटों के लिए उम्मीदवार उतारने की जानकारी आघाड़ी के अध्यक्ष भूपेश धुलकर ने एक संवाददाता सम्मेलन में दी. उन्होंने ये भी कहा कि हम बीजेपी, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना जैसी किसी पार्टी से हाथ नहीं मिलाएंगे. आने वाले 26 फरवरी को बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े में संयुक्त रिपब्लिकन आघाड़ी के कार्यकर्ताओं का सम्मेलन होगा. संयुक्त रिपब्लिकन आघाडी जे आम्ही या नागपूरमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तयार केलेली आहे. यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे विचाराचे घटक पक्ष जवळपास 12 पक्ष आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी सामाजिक संघटना आहेत, समता सैनिक दलाचे सहभाग आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचा सहभाग आहे आणि कास्ट्राईबचा सहभाग आहे. अनेक संघटना त्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. या रिपब्लिकन आघाडीमध्ये आठवलेंच्या नेतृत्वाखालील पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली असलेला रिपब्लिकन पक्ष, जोगेंद्रजी कवाळे यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा समावेश आहे. उपेंद्र शेंडे यांच्या नेतृत्वाखालील खोरिपा या पक्षाचा समावेश आहे. अविनाश कट्टी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या खोरिपाचा समावेश आहे. सुनील रामटेके यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या खोरिपाचा समावेश आहे. गंगाराम इंदिसे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचा समावेश आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर श्यामदादा गायकवाड यांच्या पक्षाचा समावेश झालेला आहे. दीपकभाई निकाळजे आणि डॉक्टर मोहनलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर याचासुद्धा समावेश आहे. ऐक्यवादी रिपब्लिकन पक्ष दिलीप जगताप यांचाही समावेश आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मनोजभाई संसारे यांचाही समावेश आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष दादासाहेब कटारे या पक्षाचा समावेश आहे. अशा पद्धतीनं 12 रिपब्लिकन पक्ष आणि अनेक संघटना यांची मिळून ही संयुक्त रिपब्लिकन आघाडी आपण तयार केलेली आहे. 26 फेब्रुवारीला रिपब्लिकन पक्षांच्या सगळ्या घटक रिपब्लिकन पक्ष जे आहेत संयुक्त रिपब्लिकन आघाडी जी फॉर्म झालेली आहे त्याच्या सर्व कार्यकर्त्यांचा एक मेळावा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह टेकानाका इंदोरा या टेकानाका उत्तर नागपूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या मेळाव्यामध्ये सर्व रिपब्लिकन आघाडीत ज्यांची नावं घेतली त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या मेळाव्यामध्ये पुढील धोरणात्मक कार्यक्रमाची घोषणा होणार आहे. एक रिपब्लिकन जनजागरण अभियान जे आहे ते रिपब्लिकन जनजागरण अभियानसुद्धा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू करत आहोत. त्याचीसुद्धा रूपरेषा त्या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. आणि अशा पद्धतीनं या संयुक्त रिपब्लिकन आघाडीला एक मजबूत पद्धतीनं महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आम्ही उतरणार आहोत. नाही म्हणूनच त्यांचे 2 प्रतिनिधी प्रफुल्ल मानके आणि विवेकजी हाडके हे विदर्भाचे त्यांचे प्रमुख प्रभारी आहेत. त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. त्यांना अधिकार दिलेला आहे प्रकाश आंबेडकरांनी. तर त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. आता ते आमचं बोलणं झाल्यानंतर जे काही वार्तालाप होईल तो ते बाळासाहेबाच्या कानावर टाकणार.
रायगढ़ जिले के अलीबाग में सांसद शरद पवार की मौजूदगी में 500 बिस्तरों वाले सरकारी वैद्यकीय महाविद्यालय का भूमि पूजन समारोह संपन्न हुआ। इस कार्यक्रम में रायगढ़ में सरकारी वैद्यकीय महाविद्यालय एक ऐसा उपक्रम बनाया गया जिसने जिले का चेहरा बदल दिया। इस भविष्यवाणी करते हुए सांसद शरद पवार ने कोरोना काल में वैद्यकीय अधिकारियों और सरकारी अधिकारियों द्वारा दिए गए कार्यों का सराहना की। महाविद्यालय काढणं ही तशी गोष्ट अवघड नसते, पण वैद्यकीय महाविद्यालय काढणे ही गोष्ट सोपी नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण कमीत कमी 500 ते 700 बेड्स असलेलं हॉस्पिटल, एवढं मोठं हॉस्पिटल म्हणल्याच्या नंतर त्यासाठी लागणारा सगळा वैद्यकीय कर्मचारी वर्ग, साधन सामुग्री या गोष्टी काही लहान नाही. कमीत कमी 500 कोटी रुपये तरी सुरुवातीला त्याला लागत असतात. ती गुंतवणूक करावी लागते आणि ती हॉस्पिटलची गुंतवणूक केल्याच्या नंतर महाविद्यालयाच्यासाठी ज्या वेगवेगळ्या शाखा आणि सुविधा या देण्याच्या उद्देशाची भूमिका स्वीकारावी लागते. विद्यार्थिनींच्यासाठी वसतिगृह, कर्मचाऱ्यांच्यासाठी निवासस्थानं, एका दृष्टीने एक लहानसं शहर बनावं त्या प्रकारची स्थिती मेडिकल कॉलेज काढायचं बनण्याच्या नंतर आज खऱ्या अर्थानं तयार होत असतं. संकट जवळपास 2 वर्ष संकट देशाला जगावर अडचणीचं आणण्याचं संकट काढलं. 1 वर्ष तर कसं गेलं हे कळलंच नाही पहिलं. एका दिवशी मुख्यमंत्र्यांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं त्याचा 1 महिना, पहिल्यांदा 15 दिवस, नंतर 15 दिवस कोणी काही करायचं नाही, घरामध्ये थांबायचं. आणि हॉस्पिटलची गरज किती आहे, अशी रोगराई आल्याच्या नंतर काय स्थिती होते याचं चित्र महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये प्रकर्षानं जाणवलं असेल तर माझ्या दृष्टीनं मला रायगड जिल्ह्यात जाणवलं. आणि त्याचं काय, आणि या सगळ्या लोकांचं सुरुवातीला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की या जिल्ह्याचा चेहरा बदलण्यासाठी लोकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प आज या ठिकाणी सुरू करण्याचा संकल्प तुम्ही या ठिकाणी केला. आणि त्याची खात्री आहे की या जिल्ह्यातल्या शेवटच्या माणसाला त्याची मदत झाल्याचं राहणार नाही. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। रायगढ़ जिले के मेडिकल कॉलेज के भूमि पूजन के अवसर पर महसूल मंत्री बालासाहेब थोरात का स्थान पर नर्सिंग स्कूल हो, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना का लाभ अधिक से अधिक नागरिकों को मिले, ऐसे सुझाव के साथ थोरात ने चिकित्सा तूफान का एक अनुभव विचार प्रस्तुत किया। इस कोरोना काल में मृतकों की संख्या छुपाने का मुद्दा सामने रख भाजपा सरकार पर सीधा निशाना किया।
आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने हे हॉस्पिटल करत असताना मी सहज सांगेल, कदाचित विषय अमित भैयाचा असेल, नर्सिंग कॉलेज लगेच देऊन टाका. कोणत्याही महाविद्यालयाला नर्सिंग कॉलेज शिवाय पर्याय नाही. नर्सिंग कॉलेज द्या, त्याची सगळे या ट्रेनिंग होतं, शिक्षण होतं आणि ते पुन्हा नवीन नर्सेस तयार होतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे नर्सिंग कॉलेज हे असलं पाहिजे. खरं म्हणजे याबरोबर आणखी आपण पाहतो की ज्याला आपण नाव सुरुवातीला आपल्या आघाडी सरकारच्या कालखंडामध्येच राजीव गांधी जीवनदायी योजना आपण सुरू केली होती. तिला नाव महात्मा फुले योजनेनं आपण आता चालवली जाते आहे. आपण सुरू केलेली ती त्या कालखंडातली ती योजना आज खूप गरीब माणसाला मदत करते. ही वस्तुस्थिती मान्य करावी लागणार आहे. मी राजेश भाईंना म्हणेल की याची व्याप्ती कशी वाढवता येईल आणि आणखी चांगल्या रीतीने कशी चालवता येईल. कारण आज चांगल्या हॉस्पिटलला गरीब माणसाला आज आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची ताकद या योजनेमध्ये होती आहे. तिला आणखी ताकदवान बनवण्याचं काम सुद्धा आपण करावं ही अपेक्षा साहजिकपणे मी या निमित्तानं आपल्याला करतोय. आणि त्याकरता प्रत्येक नागरिकाचं जर इलेक्ट्रॉनिक कार्ड, आधार कार्ड सारखं इलेक्ट्रॉनिक कार्ड आरोग्याचं करता आलं आणि सुविधा निर्माण करता आली तर खूप चांगली गोष्ट होऊ शकते की ते कार्ड आणि त्याचं हे. मला वाटतं या पद्धतीनं आणखी जाण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या माणसापर्यंत आरोग्याची सुविधा आणि त्याला चांगल्या आरोग्याची आश्वासित करण्याची जबाबदारी ही शासन म्हणून आपली आहे आणि त्या दृष्टीनं काम आपल्याकडून व्हावं ही अपेक्षा पण आहे. खरं जे माझं मत असं आहे की टुरिझमचं तुमचं आहे ना, तेव्हा इथं गरीबाला सेवा द्याच, परंतु याबरोबर मेडिकल टुरिझम किंवा हेल्थ टुरिझम जर तुम्हाला करता आला की एका बाजूला टुरिझम आहे, दुसऱ्या बाजूला हेल्थही आहे आणि त्यामध्ये आपल्या भूमिपुत्रांना कामाची संधी आहे. शेवटी याच्यातून ही गोष्ट पाहावं लागणार आहे तुम्हाला की आपलीच मुलं, त्यांना काही ना काही काम मिळेल, रोजगार मिळेल, संपन्नता आपल्या माणसांना मिळेल, नागरिकांना मिळेल, हे सुद्धा होऊ शकेल. अशा प्रकारचा काही करता आलं वेगळं तर जरूर आपण करावं आणि मला खात्री आहे की यामध्ये सुद्धा आपण यशस्वी व्हाल. एक चांगल्या पद्धतीचं हे क्षेत्र जे डेव्हलप होतंय. आणखी हम पैसा खर्च कर इंफ्रास्ट्रक्चर बना सकते हैं लेकिन डॉक्टर नहीं बना सकते. WHO के मानदंडों का उल्लेख करते हुए महाराष्ट्र में डॉक्टरों की कमी है. इस बात पर दुख जताते हुए स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे ने कहा कि डॉक्टरों की तैयारी की व्यवस्था कॉलेजों के माध्यम से ही की जाती है. ये बात राज्य के स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे ने अलीबाग के सरकारी वैद्यकीय महाविद्यालय के भूमि पूजन के अवसर पर याद की. जात नाहीत, MBBS डॉक्टर्स मिळत नाहीत, ही त्यातला महत्वाची अडचण असते. आपण पैशाच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर जरूर निर्माण करू. ज्या पद्धतीनं आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी 4,000 कोटी रुपये हुडकोच्या माध्यमातून राज्याच्या सगळ्या बांधकामाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी निधी मंजूर केला 6% व्याजदराने आणि त्यातून आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर जरूर तयार करता येईल. पण डॉक्टर्स कुठून तयार होतात आणि त्यामुळे डॉक्टर्स तयार होण्याची व्यवस्था ही महाविद्यालयातूनच होऊ शकते. आणि त्यासाठी केंद्र शासनाचा जो एक विचार आहे की जिल्हा त्या ठिकाणी महाविद्यालय व्हावं, त्याला महाविकास आघाडीने खऱ्या अर्थाने या विचाराला पाठिंबा देत आज मला सांगायला आनंद आहे की कोकणात बोलतोय म्हणून सिंधुदुर्गचं सुद्धा आम्ही हॉस्पिटल दिलं. तिथलंही हॉस्पिटलच्या माध्यमातून आता महाविद्यालय सुरू होत आहे. रायगडला दिलं, शेजारी साताराला दिलं, अमरावती असेल, परभणी असेल, उस्मानाबाद असेल, हे या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये हे अनेक हॉस्पिटल्स देऊन आपण महाविद्यालय सुरू करण्याचं काम करतो. आजही महाराष्ट्रामध्ये जे प्रमाण आहे की 1000 लोकसंख्येच्या मागे 1 MBBS डॉक्टर पाहिजे, तर ते प्रमाण आज 0.6 आहे. म्हणजे 60% आपण आहोत, अजून 40% कव्हर करायचं आणि त्यामुळे 1.5 पटीनं अजून आपल्याला डॉक्टरची संख्या पाहिजे. त्यावेळी आपण WHO जे प्रमाण आहे की 1000ला 1 डॉक्टर, ते प्रमाण पूर्ण होणार आणि त्या दृष्टिकोनातून हे हॉस्पिटल्स नवीन होणं ते अत्यंत महत्वाची गरज. तसंच स्पेशलाइज्ड डॉक्टरचं आहे, म्हणजे तुम्ही MBBS होऊन चालणार नाही, त्याच्यामध्ये PG करणं, त्याला आणखी सुपर स्पेशालिटी करणं
तर तुम्ही दुर्धर आजारावर ऑन्कोलॉजी वेगळं सेक्शन आहे, रेडिएशन वेगळं सेक्शन, प्रत्येक वेगळं सेक्शन, स्किनचं डर्मेटॉलॉजी वेगळं, सगळं वेगळं. त्याचं स्पेशलायझेशन आवश्यक. त्याचं प्रमाण सुद्धा काय पाहिजे, एक MBBS ला खऱ्या अर्थाने 4 स्पेशलिस्ट पाहिजे असतात. पण आपलं 3च आहे की उलट प्रमाण आहे, 3 MBBS 1 स्पेशलिस्ट. त्यामुळे त्याच्याही जागा वाढवण्याची आवश्यकता. आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत एकंदर मनुष्यबळ, वैद्यकीय शिक्षणाचं मनुष्यबळ वाढवणं हा आजच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातूनचा उद्देश आहे. आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज।